हा ड्रायव्हर कुठे गेला कोणास ठाऊक, गाडी अशी उडी टाकून. हा काय झालंय, कुठे गेला असेल हा? ए इकडे इकडे, तो 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 समोर पांढरी टोपी घालून तो बसला ना त्या चहाच्या टपरीवर, तोच असणार ड्रायव्हर. हा त्याला विचार, या गाडीचा तू ड्रायव्हर आहे कारण बोलून घेऊन ये जा. हे तर सगळं बरोबर आहे. नमस्कार सर. तू ड्रायव्हर काय गाडीचा? हो. हा हो. गव्हर्नमेंटचा एम्प्लॉय आहे ना? गाडी हो. अशी उडी टाकून गेलास? ते काय जरा चहा प्यायला गेलो होतो. चहा प्यायला गेला होता, हो. गाडी उडी टाकून? नाही म्हणजे वय काय तुझं? चूक झाली साहेब. लायसन बिसन आहे काय? हो आहे ना. आहे ना? हो आहे. काय झालं काय गाडीला? काय घरून निघालो तेव्हा गाडी व्यवस्थित होती साहेब, पण अचानक काय प्रॉब्लेम झाला काहीच कळत नाहीये. आणि तू गेला चहा प्यायला तसाच? हा चल चल चल, बोनेट बंद कर. हो हो आणि मागणं धक्का मारले. हो हो. चले सब लोग धक्का मारो, चलो. नाही साहेब, कुठेच नाही सापडला. नाही सापडला? अरे सरकारी कर्मचारी ड्रायव्हर असतात ना, ते कामं धामं सोडून कुठेतरी चहा प्यायला वगैरे जातात कायमचे. हे तो चहा प्यायलाच गेला असेल असं नाही तर सिगरेटच्या टपरीवर बघितला काय? सगळीकडे शोधलं, कुठेच नाही मिळाला. कुठे गेला असेल कोणास ठाऊक. बरं वेळ पण अशी झाली आहे ना, सुद्धा तिकडे मंत्रालयात वाट बघत असेल गाडीची. मला जायला पाहिजे आता तिला आणायला. हा हे बघ, तो जर का परत आला ना त्याला सांग आता घरी जा. हा आणि जी काय ड्युटी तुला जॉईन करायची ना ती उद्यापासून कर. हा मास्तरणीला काय ते तू तोंड दाखव उद्या म्हणा. मी कुठे चाललोय? मंत्रालय. हा आणि तू कामाला लाग. हा झोपा काढू नका. हेल्मेट काढा. लायसन्स बघू. हो हो, नसते प्रश्न विचारू नका. लायसन्स दाखवा. चला निघा. हा हेल्मेट घालू? हो. या पुढं. चला गाडीच्या बाहेर या. गाडी चेक करा. तुमचं लायसन्स बघू. नाव काय? लिहिलं ना त्याच्यावर. नाही नाही, तुम्हाला वाचता येत नसेल तर वाचून दाखवतो. एनिवे, मन्ना प्रधान. म्हणजे व्यंकटेश प्रधान, लेकिन आदत से लोग मुझे मन्ना कहते हैं. कारण काय कॉलेजमध्ये असताना मी मन्ना डेची गाणी अशी. पुरे. हा फोटो तुमचा वाटत नाहीये. नाही नाही नाही, वाटत नसलं तरी तो माझाच फोटो आहे. कारण लायसन काढलं आणि तेव्हा तो फोटो काढला होता ना, तेव्हा टकल्यावर जाम केस होते, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल. जोक. सोराडे ठेवाय. अहो माझं लायसन कशाला घेताय? काम काय करता? नातवाला खेळवतो. हो. काय राग आला काय? नाही खरं ते सांगितलं. झालं वाचून, द्या लायसन. निघू मी? निघायचंय. हो. आणि डिकी कोण खोलणार? अहो साहेब डिकीत काय नाहीये. असं तुम्ही म्हणताय. चला डिकी खोलून दाखवा.
काय कमाल आहे अहो साहेब, ही जी गाडी आहे ना ही माझी नाही आहे, महाराष्ट्र सरकारची गाडी आहे. काय नाही त्या डिकीत. हे बघा, जास्ती बोलायचं नाही, डिकी खोलून दाखवा. चला, कमॉन. तुम्ही काय ऐकणार नाही. बर ठीक आहे, चावी. ओ, आम्ही इथे डिकी खोलायला बसलेलो नाही. चला, तुम्ही उघडून दाखवा. काय साहेबांना डिकी खोलता येत ना, म्हणजे कमाल आहे. चला. बघा, डिकीत काही नाहीये. हे काय आहे? मला काय माहिती. सोराडे, साहेब यांना ताब्यात घेऊया. मला कशाबद्दल? मग ही असली कामं करण्याबद्दल तुमचा सत्कार करायचा काय? अहो कसली कामं? सरकारी गाडीतून ड्रग्ज सप्लाय करायचा. हो हे बघा, ही जी गाडी आहे ना ती माझी नाहीये. माझी एक मैत्रीण आहे सुधा जोशी, ती महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण तर ती कोणीतरी महाराष्ट्र सरकारची आहे. तिची ही गाडी माझ्याकडे दुरुस्तीसाठी आली होती. ती दुरुस्त करून मी तिला आणण्यासाठी मंत्रालयात चाललेलो आहे. तुम्ही मलाच कसले ताब्यात घेताय? आणि ही जी पाकिट आहेत ना, ड्रग्ज बीज काय म्हणताय ते मी नाही ठेवलेली हो त्याच्यात. ओ मिस्टर, तुम्ही जरा जास्तीच बोलताय, असं नाही वाटत का? ठीक आहे, मग मी एक फोन करू, दुसऱ्यांची बोलतो. फोन? हे बघा, आता जे काही करायचंय ना ते आम्ही करू, तुम्ही काही करायचं नाही. हवालदार, ही पुडकी आणि गाडी ताब्यात घ्या आणि पोलीस स्टेशनला घेऊन या. हवालदार, याला जीपमध्ये टाका. चला. अरे तो रंगा पळाला, बिल्ला पळाला, त्याला शोधून काढा ना पहिल्यांदा. माझ्या कशाला मागे लागताय? सोराडे, मी याला घेऊन पोलीस स्टेशनवर चौकशीसाठी जातो. हा, आणि इथं काही असेल तर मला इमिजिएट फोन करून कळवा. ओके, नीट लक्ष ठेवा. चल रे. हो, जरा सावकाश चालवा, नाही मला भीती वाटते म्हणून. हो. मग कशी झाली आजची मीटिंग? मीटिंग काय नेहमीप्रमाणेच. नक्कीच्या लग्नाला काय ग, काय झालं? आणि हो, आज तुला आणायला मंत्रालयावरती मन्ना गेला होता म्हणे स्वतः. मंत्रालयावरती हो. मन्ना आणि मला आणायला काहीतरीच काय. अरे उलट सुभाष रोडवर माझी गाडी बंद पडली म्हणून मी त्याच्याकडे दुरुस्तीला दिली आणि मी टॅक्सीने गेले मीटिंगला. आणि मीटिंग संपल्यावर मी टॅक्सीने चालले कॉलेजला. काय सांगतेस काय तू? अगं पण मन्नाच्या बायकोचा आता फोन आला होता की तो सकाळपासून आलेलाच नाहीये म्हणून. कधी फोन आला होता? हा, आत्ता एक 15 मिनिटापूर्वी. नाही नाही नाही, काहीतरी घोळ आहे. अरे माझ्या गाडीचा ड्रायव्हर तिकडेच होता, मग मन्ना कशाला येईल गाडी घेऊन? अशी हो, ते आहेच नाही का. एक काम करूया, आपण फोन करून चौकशी करूया. नाही नाही नाही, आधी आपण असं करूया, काय? आपण मन्नाच्या गॅरेजवर फोन करून विचारूया की तो किती वेळ झाला निघून. आणि नंतर आपण अक्कालाही फोन करून विचारूया की मन्ना गाडी घेऊन घरी तर नाही ना आलाय म्हणून. मला एक कळत नाही, पण माझी गाडी घेऊन तो कशाला येईल घरी ड्रायव्हर असताना? बरोबर आहे का? हा, मन्ना ना तुझी गाडी घेऊन कुठेतरी ह्याच्या घरनं त्याला घे, त्याच्या घरून ह्याला नाही, ह्याच्या घरून त्याला नाही करत लष्करच्या भाकऱ्या भाजत बसला असेल. बघू, थोडा वाट बघू आपण, नाही तर मग करू फोन. चल आता तर चल. आई एम वेरी सॉरी. माफ करना मेरे को. तुला हे एक परवलीचं वाक्यच सापडलं. आय एम सॉरी. पण ती, अरे आमच्या डोक्याला किती त्रास होतो याची कल्पना आहे का तुला? असं का वागतोस तू? असा म्हणजे कसा? विचित्र. शहाणी माणसं वागत नाहीत असा. हे बघ ताई, तुला माहिती आहे मी पहिल्यापासूनच असा विचित्र वागतो ते. हो, पण पूर्वी ऐकायचंच आमचं तू. हे बघ, गप्प राहून काही उपयोग होणार नाही. खूप हुशार मुलगा आहेस. पण हल्ली कॉलेजात तासाला बसत नाही असं कळलं मला. 95% मार्क्स मिळालेत असंच सांगणार आहेस? हे बघ ताई, मी काकांशी त्या दिवशी बोललो. पिरियडला बसून मला 100 मार्क नाही मिळणार, कारण त्या साल
एखादा पुस्तकाबाहेरचा प्रॉब्लेम विचारला ना तर आगाऊ आहेस असं म्हणून गौरव करतात माझा वर्ग. आणि त्यांच्याच क्लासला जाणाऱ्या मुलांना पेपर आधी माहिती असूनही 70च्या पुढे मार्क नाही मिळवत आहेत. आणि शिव्या देऊ लागलायस तू. प्राध्यापकांना सर्रास एकेरी नावाने संबोधतोस. चांगलं आहे का? नाही, पण मी नाही टाळू शकत. तू म्हणत असशील तर तसा प्रयत्न करेन. काकांशी व्यवस्थित बोलत नाहीस, घरी उशिरा येतोस, दांड्या मारतोस कॉलेजमध्ये. काय हे सगळं? आणि तुला काही बोललं तर तेही तुला आवडत नाही. तुझ्याकडे असलेले पैसे ते कुठून येतात तेही सांगत नाहीस तू. मी तुम्हाला याआधीही सांगितलं, ही कमाई माझ्या हुशारीची आणि माझ्या अकलेची आहे. कुठल्याही गैरमार्गाने किंवा तुम्हाला लाजेनं मान खाली घालायला लागेल अशी नाहीये. बघ बंटी, तुझ्या हुशारीबद्दल कुणाच्याही मनात शंका नाहीये, पण तुझ्या अशा विचित्र वागण्यामुळे आम्ही कसं वागावं तेच आम्हाला कळत नाहीये रे. नाही, आमचं काही चुकत असेल तर तसं स्पष्ट सांग. ताई, तू आणि जया काकांनी माझ्यासाठी खूप केलंय, त्याबद्दल तुमचा नक्कीच मला आधार वाटतो. पण तुम्ही जे माझ्यावर नियंत्रण ठेवताय ते चुकीचं आहे. हे बघ ताई, मला माफ कर. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. मला जे वाटतं ते मी बोलतो. अलीकडे एक वेगळाच प्रश्न, एक विचार माझ्या मनात येऊ लागला. त्याचंच उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करतो. अरे पण मी या घरात का राहतोय, कशाला राहतोय तेच कळत नाही. बंटी, अरे असं का बोलतोयस तू वेड्यासारखं? तुझेच संस्कार आहेत ताई माझ्यावर. मनात असेल तेच बोलतो, खोटं नाही बोलणार. मी खोटं बोलणार नाही हे माहिती आहे तुला, आणि तू बोलायला लावणार नाहीस याची खात्री आहे मला. बोला मिस्टर मन्ना प्रधान. तुम्हाला काही म्हणायचंय? कशाबद्दल? तुमच्या गाडीच्या डिकीत ड्रग्ज सापडले त्याबद्दल. अहो इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला किती वेळा सांगू, ती गाडी माझी नाहीये. मग आता उद्या तुमचा शर्ट आहे ना, तो तुम्ही मला समजा घालायला दिला. त्या शर्टाच्या त्या खिशामध्ये तुमच्या हवालदारांनी तुमच्या नकळत एका बार मालकाने दिलेलं पैशाचं पुडकं ठेवलेलं असेल, आणि मी शर्ट घातल्यानंतर ते सापडलं तर ते माझं म्हणजे मन्ना प्रधानचं आहे असं तुम्ही म्हणाल का? मिस्टर प्रधान, का हो? तुम्ही तुमच्या बायकोच्या अंगावर पण असे वासकन ओरडता का? तुम्हाला काय करायचंय? मी ओरडेन नाही तर? नाही, बायको तुमची आहे त्यामुळे त्यांच्याशी कसं वागायचं हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मी आपलं सहज कुतूहल म्हणून विचारलं. तुम्ही मुद्द्याचं बोलू शकत नाही का? अहो मुद्द्याचं काय, मला याच्यामध्ये काहीच बोलण्यासारखं नाहीये. मला एक सांगा, तुम्ही हे ड्रग्ज घेऊन कुठे निघाला होतात? इन्स्पेक्टर साहेब, आता मी जे काय बोलीन ना त्याची व्यवस्थित नोंद करा. माझं स्वतःचं एक गॅरेज आहे. त्या गॅरेजवर मी सध्या अजिबात फिरकत नाही. आता का म्हणून जर का विचारलं तर सांगीन, मी नातवाला खेळवतो, मागे सांगितलं होतं ना. त्यामुळे ते गॅरेज माझा मुलगा चिरंजीव किरण प्रधान हा चालवतो. आता त्या दिवशी काय झालं होतं, त्याच्या मित्राचं पुण्याला लग्न होतं, त्यामुळे तो पुण्याला गेला. हे बघा, फाफट पसारा नकोय. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या, हो किंवा नाही, बस. अहो साहेब, असं उत्तर नेहमीच देता येत नाही. का नाही देता येत? हो किंवा नाही. तुम्हाला देता येईल? हो. तुमच्या पत्नीस तुम्ही पूर्वीसारखीच मारहाण करता? हो. काय म्हणालात? बघितलं, आयुष्यात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं हो किंवा नाही असं उत्तर नाही देता येत. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब, आता मी जे काय सांगेन ना तुम्हाला ते तुम्हाला ऐकावंच लागेल. तर माझा मुलगा किरण प्रधान हे गॅरेज चालवतो, पण तो पुण्याला गेला होता मित्राच्या लग्नाला, त्यामुळे मी गॅरेजवर होतो. माझी एक मैत्रीण आहे जिचा आणि माझा घरोबा आहे, सौभाग्यवती सुधा जोशी. त्या दिवशी ती गॅरेजवर आली आणि मला असं म्हणाले की माझी गाडी बंद पडलेली आहे.
तर ती दुरुस्त करशील का? त्यामुळे मी माझ्या गॅरेजवरची 4-5 पोरं घेतली आणि तिथे गेलो, गाडी टो करून गॅरेजवरती आणली आणि नंतर ती दुरुस्त केली आणि ती तिला पोहोचवण्यासाठी मंत्रालयावर चाललेलो होतो. त्यावेळी तुम्ही नाकाबंदी केलेली असल्या कारणामुळे माझी गाडी अडवली. तुम्ही डिकी उघडायला सांगितली आणि नंतर असे म्हणालात की त्यामध्ये ड्रग्ज आहेत. आम्ही म्हणतो म्हणजे ड्रग्ज मिळालीच आहेत. अहो पण इन्स्पेक्टर साहेब, यात माझा संबंध कुठे येतो? तुमचा संबंध? मिस्टर प्रधान, ज्या गाडीच्या डिकीत ड्रग्ज सापडली ती गाडी तुम्ही एकटेच चालवत होतात. आता गाडी 2 माणसं कधी चालवतात का? मिस्टर प्रधान, मला असं म्हणायचंय की त्या गाडीत तुम्ही एकटेच होतात, त्यामुळे हे बघा साहेब, ती गाडी आहे ना, ती महाराष्ट्र सरकारची आहे, माझ्या मालकीची नाहीये. त्यामुळे तिच्या डिकीमध्ये ड्रग्ज कशी आली हे तुम्ही शोधायचंय. ओके, मी निघू? नो, आता आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही. अरे पण मग निदान माझ्या घरच्यांना तरी कळवा आम्ही कुठे आहे ते. आणि काय सांगू? जेवायला बोलवलं म्हणून सांगा. तू काय माझ्या पोराच्या बारशाला आला का रे? बी सिरियस. कशाबद्दल? हे पोलीस स्टेशन आहे आणि तू एक संशयित आहेस, सो बिहेव युअर सेल्फ. असं काय? ठीक आहे, जशी तुमची मर्जी. तुमची इन्स्पेक्टर साहेब, तुमची. उडतो